सह्याद्रीच्या डोंगर माथ्यावर वसलेलं छोटेखानी गाव कासवंड. नैसर्गिक विविधतेनं नटलेलं व लालचुटूक स्ट्रॉबेरीनं बहरलेलं आणि सांप्रदायिक वारसा जतन करणारं माझं गाव कासवंड. रामकृष्ण हरी मंडळी, सन 2005 हरिभक्त परायण कैलासवासी संजय विष्णू पवार यांनी बाळगोपाळांना जमा करून श्रावण महिन्यात सायंकाळी मंदिरात रोज वेडावाकडा हरिपाठ सुरू केला. एकामागून एक वर्ष सरत गेली तसतशी हरिपाठाची गोडी वाढत गर्दी वाढू लागली. संजय महाराजांनी लावलेल्या ओट्याचा आज वटवृक्ष झाला. दिवसभर शेतातील कष्टाची कामे उरकून या महिन्यात रोज सायंकाळी अबाल वृद्ध हरिपाठाच्या बोलाच्या मधुर चालीवर देहभान विसरून नाचू गाऊ लागतात. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर साक्षात पांडुरंगाचे दर्शन झाल्याचा भास होतो. आज हरिपाठाची सांगता समारोप विशेष कार्यक्रमानिमित्ताने गावातील बाळगोपाळांनी जाणीवपूर्वक उपस्थिती दिली. त्यावेळी गावातील ज्येष्ठ दिव्यांग व समाजसेवक हरिभक्तांचे श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. माता भगिनींनी व बाळगोपाळांनी पांडुरंगाची पंचारती ओवाळणी करत आम्हावर कृपाशीर्वादाची सदैव बरसात व्हावी अशी मागणी केली. एकमेकांच्या समचरणी वंदन करून लहानांना आशीर्वाद व थोरांना वंदन केले. या अखंड हरिपाठ मासाचा शेवट गोड व्हावा यासाठी अखिल महाबळेश्वर तालुका वारकरी संघटनेचे अध्यक्ष हरिभक्त परायण श्रीरंग महाराज तात्या सदैव झटत राहिले. माऊली आपणास उदंड आयुष्य व उत्तम आरोग्य प्रदान करो. सरते वेळी या भक्तिसागराच्या महापुरात न्हावून सर्व भाविक भक्तांनी तीर्थ व महाप्रसादाचा लाभ घेत शुभेच्छा व निरोप घेतला. रामकृष्ण हरी मंडळी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे. बहुवेदी जाण साही शास्त्री कारण, 18 ही पुराणे हरिसी गाती, 18 ही पुराणे हरिसी गाती, 18 ही पुराणे हरिसी गाती. मंथुनी नवनीता थैसे घेयनता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, वाया व्यर्थ कथा सांडी